मुंबईत उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची स्ट्रॅटेजी अवलंबण्यात आली आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारमधील आमदार मैथिली ठाकूर, खासदार मनोज तिवारी, रवि किशन आणि निरहुआ हे मुंबईमधल्या प्रचारात सहभागी होणार आहेत। उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्ड्समध्ये भाजपकडून जोरदार प्रचार होईल। शिवसेनेकडून सुद्धा अभिनेते गोविंदांना मैदानात उतरवलं जाणार आहे। योगी आदित्यनाथ मुंबईत कशा करता पाहिजे, मैथिली ठाकूर कशा करता पाहिजे किंवा अन्य कोणी कशा करता पाहिजे, कशा करता पाहिजे। तुम्ही सक्षम नाही आहेत। हा जर मतदार मुंबईचा नागरिक आहे, मुंबईकर आहे, तर मग भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी त्यांच्यासमोर गेलं पाहिजे। पण तुम्ही योगीला आणणार, तुम्ही रेखा गुप्ताला आणणार, तुम्ही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना आणणार, म्हणजे त्या त्या प्रांताचे जातीच्या लोकांना त्या त्या भागातून लोक आमच्याने आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात। मग तुम्ही काय करताय इतके वर्ष मुंबई महाराष्ट्रात? तुम्ही जिंकण्याची गोष्ट करताय ना, मग तुम्ही जिंकून दाखवा ना। याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभनकरण करणं हे यांचा पहिला अजेंडा आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या स्टार प्रचारकाबद्दल तुम्ही बोलू नका। आमचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ आहेत, कारण ते हिंदुत्ववादाची पताका घेऊन पुढे जातात। त्यामुळे आम्ही कधीही भाषिकवाद करत नाही, प्रांतवाद करत नाहीत। उद्धवजी ठाकरे तुमचे स्टार प्रचारक कोण आहेत? राशिद मामूला घेऊन तुम्ही स्टार प्रचार करणार आहात। याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्याचा अजेंडा पुढे चालून तुम्ही स्टार प्रचार करणार आहात। संजय राऊत तुमचे स्टार प्रचारक कोण आहेत? त्यांची यादी जाहीर करा।